नमस्कार मित्रांनो, कोकण आणि मुंबई किनारपट्टीत 200 ते 500 मिमी पावसाचा इशारा. हवामान खात्याने जारी केला नवीन अंदाज. हवामान विभागाने कोणताही अलर्ट देताना तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल असा अंदाज वर्तवत असते. परंतु आता हवामान विभागाने परदेशी हवामान संस्थेचा नकाशा सादर करीत मुंबई आणि कोकणात मोठा पाऊस येण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. IMDने कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे. येत्या काही तासात कोकण किनारपट्टी, कोकण घाटमाथा येथे काही ठिकाणी 200 एम एस तर 500 एम एस पावसाचा इशारा हवामान खात्याने देण्यात आलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी अशी परिस्थिती आहे. या पावसाचा जोर उद्या देखील राहणार आहे. कोकण किनारपट्टीला जोरदार पावसाने इशारा दिल्याने मुंबई कोकण विभागात मोडत असल्याने मुंबईकरांना सावधानतेच राहावा अशी परिस्थिती आहे. हवामान विभागाचे गेले काही दिवस अंदाज खोटे ठरल्याने यावेळी हवामान विभागाची सावध भूमिका न घेत अलर्ट जारी केला आहे. तरी राज्य सरकारकडून काही सूचना दिलेल्या नाहीत. परंतु पावसाने मुंबईतील जीवन विस्कळीत होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात जात आहे. तर मध्य महाराष्ट्रात 18 जुलैला साताऱ्यात, 18 ते 20 जुलैला घाट परिसरात खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सातारा घाटमाथा येथे ऑरेंज अलर्ट आहे. पुढील 3 ते 4 दिवस मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथे येलो अलर्ट हा देण्यात आलेला आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट हा देण्यात आलेला आहे.